अहिल्यानगर जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजश्री गागरे यांचा प्रवास जिद्द, धाडस आणि चिकाटीचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुष्य सुरळीत सुरू असताना अचानक पतीची नोकरी गेल्याने त्यांना शहरातील आयुष्य सोडून पुन्हा शेतीकडे वळावं लागलं. 4 वर्षे त्यांनी शेतात कष्ट करत गायींची देखभाल, कापूस वेचणं अशी कामं केली. हा काळ कठीण असला तरी त्यांनी परिस्थितीला शरण न जाता त्यातून मार्ग काढण्याची ताकद मिळवली. यानंतर पुण्यात स्थलांतर केल्यानंतरही संघर्ष थांबला नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी ब्युटी पार्लरमध्ये काम केलं. अनेकांना लाजिरवाणा वाटणारा हा टप्पा त्यांनी संधी म्हणून स्वीकारला आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. 2010 साली त्यांनी मोठं धाडस करत विक्रीस निघालेली मग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजी ही जर्मन कंपनी विकत घेतली. हा निर्णय त्या काळात वेगळा वाटला, पण आज तोच त्यांच्या यशाचा पाया ठरला. आज त्यांची कंपनी आशिया खंडातील पहिली चुंबक निर्मिती कंपनी म्हणून ओळखली जाते आणि कोट्यावधींची उलाढाल करते. एका शेतकरी महिलेने आंतरराष्ट्रीय उद्योग विश्वात आपली ओळख निर्माण करणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. व्यवसायाबरोबरच त्यांनी समाजकार्यातही मोलाचं योगदान देत अनेक महिलांना उद्योजकतेची दिशा दिली आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. राजश्री गागरे यांची कहाणी हे दाखवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि धाडस असेल तर यश मिळवणं अशक्य नाही. मात्र अशा अनेक महिलांना अजूनही योग्य संधी आणि पाठबळ मिळतं का, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे अशा प्रेरणादायी कहाण्यांना पुढे आणणं आणि त्यातून समाजाने शिकणं हीच खरी गरज आहे.